शिवाय। ओम नमः शिवाय। देहेन्द्रिय प्राणमनोधियाम्यो जन्माप्यय शुद्धद यत्कर्म कृच्छै संसार धर्मे रविमुह्यमाना स्मृत्या हरे भागवत प्रधान। संसाराचे असती धर्म संसाराचे असती धर्म जन्म आणि मरण तहान भूक नाना कर्म कष्ट श्रम अनंत शरीर मन बुद्धी प्राण जयाचे अंतरी धर्म जागरण तयाचे अखंड चिंतन स्वयं परमात्मा तयाची बुद्धी असता स्थिर मोहपाश सदा दूर दृढ निश्चयी प्रखर भक्तराज। निमी महाराजांनी योगेश्वर हरीला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नामध्ये विचारलं की भक्ताचे लक्षण काय। भक्त कसा असतो। आणि योगेश्वर हरींनी उत्तर दिलं भक्त सदा प्रसन्न असतो। प्रसन्नता हे लक्षण आहे भक्ताचं। सदा आत्मभावामध्ये लीन असतो भगवत भावामध्ये लीन असतो। परमात्म्याला सोडून अन्य काही त्याच्या बुद्धीमध्ये नसतं। अन्य विचारच त्याच्या बुद्धीमध्ये उपजत नाही। भक्त नेहमी सत्कार्य रत असतो। सत्कर्म करण्यामध्ये रममाण झालेला असतो। भक्त हर्ष शोक रहित असतो। सदा प्रसन्न जयाचे अंतकरण धर्मभाव परिपूर्ण अंतरी भरिला सदा प्रसन्न असतो। परमात्मा भाव अंतकरणामध्ये परिपूर्ण भरलेला आहे। त्याच्या अंतकरणामध्ये दुसरा विचार उगवतच नाही। त्याची भावना परिपूर्ण शुद्ध असते। हरी दासाची घरी मज उपजवा जन्मांतरी। हरी दासाची घरी मज उपजवा
जन्मांतरी। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा। मला जन्माला घाला परमात्मा। आणि कुठे जन्माला घाला? हरिदासाच्या घरी जन्माला घाला। जे परमात्म्याचे दास आहेत, जे परमात्म्याचे भक्त आहेत, त्यांच्या घरी जन्म द्या। हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी। पांडुरंगा मला पुन्हा जन्म द्या, हरिदासाच्या घरी जन्म द्या। जे परमात्म्याचे भक्त आहेत त्यांच्या घरी जन्म द्या। मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा। अंतकरणामध्ये सेवाभाव आहे। जी सेवा परमात्म्याची प्राप्त झालेली आहे ती जन्मोजन्मी मिळो। हरिदासाच्या घरी मला जन्म दिला तर परमात्मा मला हरीची भक्ती करता येईल। मोठ्या आनंदाने हरीची भक्ती करता येईल। कुळाचे संस्कार, परिवाराचे संस्कार, हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी। मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा। पांडुरंगा आता हेच मला द्यावं, अन्य काहीही नको। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा। जे पाहिजे त्याचा उच्चार केला। संता लोटांगणी जाता लाज नको मनी। संत महात्म्यांच्या चरणावर लोटांगण घेत असताना माझ्या अंतकरणामध्ये संकोच निर्माण व्हायला नको, लाज निर्माण व्हायला नको। संतांच्या चरणी लोटांगण घेताना मला त्याचं भूषण वाटलं पाहिजे। हे परमात्मा अशी कृपा करा। हरिदासाच्या घरी जन्म द्या। ज्या जन्मामुळे मला परमात्म्याची भक्ती करता येईल। केवळ परमात्म चिंतनच आहे, परमेश्वराचं चिंतनच आहे। मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा। हिरण्यकश्यपून प्रल्हादजी महाराजांना म्हटलं होतं, 5 वर्षाच्या प्रल्हादजी महाराजांना म्हटलं होतं, अरे प्रल्हादा, तू दैत्य कुळामध्ये जन्मला आहेस। त्या दैत्य कुळामध्ये जन्म घेऊन हरिभक्ती करण्याचा विचार करतो। आपल्या कुळाचा गौरव काय आहे? आणि प्रल्हादजी महाराजांनी उत्तर दिलं होतं की हे तात, जीवनामध्ये हरिभक्ती प्राप्त केली नाही तर मग जीवनाला काय अर्थ आहे? ते जीवन निरर्थक आहे जे भक्तिहीन आहे। परमात्म तत्वाचं ज्ञान ज्या जीवनामध्ये नाही ते जीवन व्यर्थ आहे। जन्म घेतल्यानंतर त्या परमात्म्याची भक्ती प्राप्त करायची, त्या परमात्म्याचं नाम घ्यायचं,
त्या परमात्म्याच्या विश्वासावर जगायचं. हरिभक्ती भूषण आहे. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. जन्मोजन्मी हेच माझं मागणं आहे. त्या परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये घडली पाहिजे. हिरण्यकश्यपूला क्रोध आला होता. हिरण्यकश्यपू नारायण विरोधी आहे. नारायणाची भक्ती कोणी करू नये म्हणून हिरण्यकश्यपूनं बंदी आणली होती. पण त्या हिरण्यकश्यपूच्याच राजभवनामध्ये प्रल्हादजी महाराज जन्मले आणि प्रल्हादजी महाराजांनी भक्तीची प्राप्ती केली जीवनात. जे प्रल्हादजी महाराजांचं मागणं आहे तेच तुकाराम महाराजांचं मागणं आहे. प्रल्हादजी महाराज हे कलियुगामध्ये तुकाराम महाराज झाले. जन्मोजन्मी त्या परमात्म्याची भक्ती केली. संसाराचे अस्ति धर्म जन्म आणि मरण. जो या जगामध्ये जन्म घेतो त्याला अंततः मरावं लागतं. जन्म आणि मरण या संसाराला प्राप्त झालेला आहे. मनुष्य जीवनाला प्राप्त झालेला आहे. देह जरी दुर्लभ असला तरी शाश्वत नाही, कायम नाही. म्हणून त्या देहाचा विचार केला पाहिजे. संसाराचे असती धर्म जन्म आणि मरण. आणि मग त्या मनुष्य जीवनाच्या मागे तहान भूक हे लागलेलेच आहे. काही लोकांचं चिंतन दिवसभर केवळ भोजनाचं असतं. भोजनाचं चिंतन. ज्याला फार भूक लागलेली आहे, ज्याची भूक कधी शांतच होत नाही, असा व्यक्ती परमात्म चिंतन करू शकत नाही. ज्याच्या भावना उद्वेलित झालेल्या आहेत तोही परमात्म चिंतन करत नाही. ज्याची बुद्धी अस्थिर आहे, स्थैर्य नाही, फार चंचल आहे, आता या विषयामध्ये आहे, क्षणानंतर दुसऱ्या विषयामध्ये आहे, अखंड ती बुद्धी भ्रमण करत राहते, अशा व्यक्तीकडूनही परमात्म चिंतन होऊ शकत नाही. म्हणून मनुष्य जीवनामध्ये मनुष्य जीवनाचं सार, मनुष्य जीवनाचं रहस्य हे जाणून घेतलं पाहिजे. संसाराचे असती धर्म जन्म आणि मरण. तहान भूक नाना कर्म कष्ट श्रम अनंत. ज्यांनी सकाळी भोजन केलं त्याचं चिंतन सुरू झालं दुपारच्या भोजनाबद्दल. दुपारचं भोजन ज्यांनी केलं त्याचं चिंतन सुरू झालं संध्याकाळच्या भोजनाबद्दल. दुपारी काय, संध्याकाळी काय, असं करता 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 सगळा जन्म जातो. आपली खाण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून प्रयत्न करत राहतो, धनार्जन करतो, वाटेल त्या मार्गाने करतो. ते भोजन मिळत राहो, ते सुख मिळत राहो. सगळं चिंतन देहाविषयी, दैहिक भाव एवढा दृढ झालेला आहे. देहेंद्रिय प्राण मनो
धियाम्यो तहान भूक नाना कर्म कष्ट श्रम अनंत. कष्ट करत राहतो, श्रम करत राहतो. दैत्य बालकांनी प्रल्हादाला विचारलं होतं, प्रल्हादा तुझा जन्म दैत्यकुळात झाला, आमचाही जन्म दैत्यकुळात झाला, पण हे ज्ञान तुला कुठे प्राप्त झालं? आपण दोघेही दैत्यकुळात जन्मलो, सारखेच संस्कार प्राप्त झाले, पण हे ज्ञान, परमात्म तत्वाचं ज्ञान तुला कुठं प्राप्त झालं? आणि प्रल्हादजी महाराजांनी उत्तर दिलं, मातृगर्भामध्ये. मातेच्या गर्भामध्ये जेव्हा होतो तेव्हा नारद भगवानच्या आश्रमामध्ये नारद भगवाननी गर्भवती कयाधू मातेला श्रीमद भागवताचं शास्त्र सांगितलं. भक्ती तत्वाचा उपदेश केला होता. मातृगर्भामध्ये ते तत्व मी श्रवण केलं. हरी हरी हरी. गर्भसंस्कार झाले होते. श्रवणाचे संस्कार मनुष्य जीवनावर खोल होतात. एकाग्र भावाने जर श्रवण केलं तर कीट पतंगाच्या जीवनाला गेलेला जीव सुद्धा मुक्त होतो. श्रवणाचे संस्कार. भागवत धर्माचे निगुणे एक उद्धरती श्रवणे एक तरती ध्याने एक निस्तरती पठणे संसार पाश. नाथ महाराजांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं की जे भगवत भक्ती करतात, जे जीवनामध्ये शास्त्र श्रवण करतात, संत वचन श्रवण करतात, ते उद्धरून जातात. एक उद्धरती श्रवणे. मनुष्याच्या जीवनामध्ये जे श्रवण आहे तेच चिंतन आहे. जे श्रवण आहे तेच मनन आहे. जे श्रवण आहे तेच निधिध्यासन आहे. श्रवणाचं फार महत्व आहे. श्रवणे तरले नेणो किती, किती तरले श्रवणा. ते अखंड श्रवण परमात्म तत्वाचं, परमात्म कथा, परमात्म्याच्या लीला, परमात्म्याचे लीला प्रसंग फार अद्भुत आहेत. ते श्रवण केल्यानंतर श्रद्धा निर्माण होते अंतःकरणामध्ये. श्रद्धा दृढ होते. मग तेच आवडायला लागतं, अन्य गोष्टी आवडत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कुळ हे भक्ताचं कुळ आहे. विश्वंभर बाबापासून पांडुरंगाची भक्ती आहे कुळामध्ये. ते प्राप्त झाली आहे. आणि कुळामध्ये जे जे जन्मले ते विसरले नाहीत, पांडुरंगाला विसरले नाहीत. पांडुरंगाचं भजन अखंड करत राहिले. आणि त्या कुळामध्ये तुकाराम महाराजांचा जन्म झाला, जे जगद्गुरु झाले. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. महाराजांनी प्रार्थना केली, परमात्मा पुन्हा पुन्हा जन्म,
पण कोणाच्या घरी द्या? हरिदासाच्या घरी, जे पांडुरंगाचे भक्त आहेत. मनशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. मनशी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. आणि काय करेन मग मी? हरिदासाच्या घरी जन्म घेतल्यानंतर काय करेन? संता लुटांगणी जाता लाज न वाटे म्हणी. देहूला एखादा संत जर आला, रात्री मुक्कामाला असला, मंदिरामध्ये त्याची व्यवस्था जगद्गुरु तुकाराम महाराज करत. त्याच्यासाठी भोजन घेऊन जात, भोजन सेवा करत, आणि रात्री भोजनानंतर त्या संताची चरण सेवा करत, त्यांना प्रश्न विचारत, त्यांच्याकडून शास्त्राचं ज्ञान प्राप्त करत. आणि हे करत असताना त्यांना संकोच वाटत नसे. संता लोटांगणी जाता लाज न वाटे म्हणी. कुळाचे संस्कार, संत सेवा. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. अशी शक्ती द्यावी परमात्मा, असा भाव द्यावा की कीर्तन रंगी मी नृत्य करावं. मागणं पहा काय आहे, किती दिव्य मागणं आहे. भगवत भावामध्ये इतके तल्लीन, सगळ्या गोष्टीचा विसर पडत असे, तहान भूक विसरत असत. अन्नान्न दशा होती, भोजन मिळत नव्हतं, भयंकर दारिद्र्य आलं होतं. एवढे श्रीमंत होते, पण सगळं धन गेलं, त्याची पर्वा केली नाही. दुष्काळानं पीडा केली होती, खूप त्रास झाला होता. पहिली पत्नीचा मृत्यू झाला. पहिल्या पत्नीपासून झालेला जो पुत्र होता तो अन्न करत करत मेला. परिवाराची दैना उडाली. पण महाराज त्या परमात्मा भावामध्ये इतके तल्लीन झाले, डोंगरावर जाऊन बसायला लागले, एकांतामध्ये पांडुरंगाचं चिंतन करायला लागले. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. 2 दिवस होऊन गेले, भोजन नाही, पाणी नाही. आईला चिंता वाटायला लागली. आई विचार करायला लागली, 2 दिवस होऊन गेले, घरी परत आले नाही, भोजन केलं नसेल, आहेत तरी कुठे? आईनं स्वयंपाक केला, मुलांना जेवू घातलं, आणि महाराजांसाठी आई भाकरी घेऊन निघाली, शोधायला लागली. 3 डोंगरावर महाराजांना शोधायचं आहे. भंडारा डोंगर, भामचंद्र, घोराडा, कुठे असतील? जसा महाराजांचा दिव्य भाव आहे तसा आईंचा सुद्धा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पत्नी, ज्यांनी महाराजांचा संसार पूर्ण केला,
सगळी जबाबदारी सांभाळली. जेव्हा शोधायला लागल्या तर रस्त्याला कान लावला. कोणत्या मार्गे महाराज गेले हे जाणून घेण्यासाठी. आणि जात असताना त्या रस्त्याला कान लावून शोध घेतला. ज्या मार्गावर विठ्ठल नाम ऐकू येत आहे त्या मार्गे महाराज गेले. हरी विठ्ठल, हरी विठ्ठल. शोधायला लागली आणि शोधता शोधता त्या ठिकाणी आली ज्या ठिकाणी महाराज विठ्ठल नामाचं भजन करत बसले होते. लांबून पाहिलं महाराजांना. एवढा आनंद झाला, डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. पण स्वभाव कसा आहे, आनंद प्रगट नाही करतायत, आनंद प्रगट करत नाहीत. जवळ आल्या आणि म्हणायला लागल्या, ही काय पद्धत आहे? 2 दिवस झाले घरी आले नाही, भुकेची पर्वा नाही, तहानेचा विचार नाही. अशी कशी लागून गेली आहे भक्ती? तुकाराम महाराजांनी पाहिलं, शांत केलं. या शांत बसा. शांत बसल्या. महाराजांकडे पाहिलं. कशाची चिंता नाही, केवळ पांडुरंगाचाच विचार. त्या पांडुरंगानं मन वेधून टाकलेलं आहे. अहो, जेवायचा तर विचार करायचा. जेवायला तर यायला पाहिजे. मी रागावते, नेहमी मनाला लागेल असं बोलते, त्याचा राग येतो का? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, नाही, तुझा राग येत नाही. तुझा राग कसा येईल? सगळी जबाबदारी तू उचललेली आहेस, तू सगळं करीत आहेस, तुझा राग कसा येईल? चला आता जेवून घ्या. भोपळा आणला होता, त्या भोपळ्यामध्ये पाणी होतं. महाराजांच्या हातावर पाणी ओतलं. महाराजांनी हात धुतले आणि बसले महाराज. आईनं भाकरीची टोपली उघडली. त्यात 2 भाकरी होत्या. एक भाकरी जगद्गुरु तुकाराम महाराजांसाठी आणि दुसरी स्वतःसाठी. एक महाराजांना दिली, एक आपण घेतली. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विचारलं, भाकरी 2च? दोघांना 2 भाकरी, मग माझ्या विठोबासाठी काय? माझ्या पांडुरंगासाठी काय? पण ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. माझ्या भाकरी मधली अर्धी भाकरी पांडुरंगासाठी. आईनं पाहिलं, किती दिव्य भाव आहे. भुकेचा केवढा प्रभाव असतो. जीव व्याकुळ होऊन जातो भुकेसाठी, तहानेसाठी व्याकुळ होऊन जातो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळं जिंकलं आहे. इंद्रिय जिंकलेले आहेत, तहान भूक जिंकलेली आहे. कळसाध्यायी संत आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज. एवढा दिव्य भाव आहे. मार्गामध्ये येत असताना आईच्या पायामध्ये काटा रुतला होता. आजही ते काटे आहेत तिथे.
आणि एवढा खोल रुतला होता, वेदना होत होत्या. आई खाली बसली. अरे देवा. आणि एक लहानगा मुलगा आला तिथे आणि तो म्हणाला, आई मी काढू का तो काटा बाहेर? आई होय म्हणाली. आणि तो लहानगा मुलगा जवळ आला. हातानं काटा निघत नव्हता, नखानं काढण्याचा प्रयत्न केला, निघत नव्हता. त्यांनी मुख लावलं, दोन्ही दाताच्या मध्ये तो काटा धरला आणि तो काटा उपटला. आईला दाखवला, पहा केवढा मोठा काटा. पायातून रक्त यायला लागलं. बाबा किती वेदना होत होत्या रे. तू त्या वेदनांपासून मला मुक्त केलं, सोडवलं. काय तुझं नाव? त्यांनी नाव सांगितलं, विठ्ठल. आई रागावली. त्या नावावर सुद्धा रागवत होती. ज्या नावानं जगद्गुरु तुकाराम महाराजांना वेडावून टाकलं होतं. असा दिव्य भाव. संसाराचे असती धर्म, जन्म आणि मरण. तहान भूक नाना कर्म. हरी हरी. निमी राजानं योगेश्वर हरीला प्रश्न विचारला की भक्ताचे लक्षण काय? आणि हरी योगेश्वरानं उत्तर दिलं, सदा प्रसन्न. भक्त सदा प्रसन्न असतात, भगवत भावामध्ये तल्लीन असतात, परमात्म चिंतनामध्ये तल्लीन असतात. लौकिक गोष्टींचा स्पर्श त्यांच्या अंतःकरणाला होत नाही. लौकिक गोष्टीचा ते विचारच करत नाहीत. पंढरपूरच्या मार्गामध्ये अपार कष्ट आहेत. शरीराचे कष्ट आहेत, पण मनाचा दिव्य आनंद आहे. परमात्म्यासाठी हे शरीर झिजलं पाहिजे. या शरीराला झिजवायला पाहिजे. सत्कर्मासाठी, वारकऱ्यासाठी सर्वश्रेष्ठ कर्म वारी आहे. वारी पुरली की त्याला धन्यता वाटते. आणि पांडुरंगाची आज्ञा घेत असताना पुन्हा तो अपेक्षा करतो की जिवंत राहिलो तर पुन्हा वारी घडावी, पुन्हा चालत चालत यावं पंढरपूरला. त्याचा भगवत भाव कधीही फिक्का पडत नाही, तो कायमच राहतो. असा वेड लावलेला आहे त्या परमात्म्यानं. सदा प्रसन्न असतो. वारा, उधाण, पाऊस, नाना संकट, कुठेच व्यवस्था नाही. अव्यवस्था जी आहे त्यालाच व्यवस्था मानलेला आहे. तक्रार नाही. समोर आलेली परिस्थिती त्याला सामोरा जातो एखाद्या शूरासारखा आणि आपली वारी पुरवितो. चंद्रभागेचं दर्शन झालं की त्याला धन्यता वाटायला लागते. जन्म सफळ झाला. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकाचं दर्शन, चोखोबाचं दर्शन, नामदेव महाराजांचं दर्शन, गणपती भगवानचं दर्शन, गरुड भगवानचं दर्शन, हनुमंताचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, रुक्मिणीजीचं दर्शन, सत्यभामाजीचं दर्शन, राधिकेचं दर्शन, महालक्ष्मीचं दर्शन,
बलभद्रजीचं दर्शन, पुन्हा गणेशाचं दर्शन, शिवदर्शन, हनुमत दर्शन, खंडोबाचं दर्शन, झाली परिक्रमा, पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन, भावविभोर झालेला असतो. फार मोठं ध्येय आहे पांडुरंगाची वारी करायची, सर्वश्रेष्ठ ध्येय आहे. अंतकरण शुद्ध करणारं ध्येय आहे, जीवन शुद्ध करणारं ध्येय आहे. जन्मोजन्मीचे पुण्य फळाले आणि वारकरी झाला, पांडुरंगाचा दास झाला, सेवक झाला. सदा प्रसन्न असतो, भगवत भाव लीन असतो, सत्कर्म रत असतो, सत्कर्म करीत राहतो. सत्कर्म कधी खंडित होऊ देत नाही, सावधान असतो, दक्ष असतो, हर्ष शोकाच्या पलीकडे असतो, लौकिक गोष्टीमुळे हर्षित होत नाही, लौकिक गोष्टीमुळे शोकाकुल होत नाही. जसे त्यांनी इंद्रिय जिंकलेले आहे, मन जिंकलेलं आहे, ते मन एका दिव्य मार्गाने त्यानं लावून दिलेलं आहे, पांडुरंगाच्या मार्गाने लावून दिलेलं आहे. कुठल्याही साधनेमध्ये मनच जिंकावं लागतं. तपश्चर्या असली तर मन जिंकावं लागतं, ध्यान असलं तर मन जिंकावं लागतं. मनाविना नाही घडू शकत, ते जिंकल्याविना नाही घडू शकत. ज्याचं मनच जागेवर नाही त्याचं कोणतं कार्य शेवटाला जाईल. ज्या मनाला व्यसन लागलेलं आहे, भटकण्याचं व्यसन लागलेलं आहे, शास्त्र ऐकावे, ग्रंथ ऐकावे, गाथा पाहावा, महाराजांचे अभंग पठन करावे. कारण पठन जर केलं तर अज्ञान नष्ट होतं. शास्त्र वाचले, श्रवण केले, ज्यांना वाचता येतं त्यांनी जरूर वाचन करावं, ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण करावं. जो वाचत असेल ते श्रवण करावं. वाचण्यासारखे शास्त्रग्रंथच आहेत. गीता, भागवत, वेद, उपनिषद, पुराण ग्रंथ हे पहावे, वाचावे, श्रवण करावे, चिंतन करावे, त्यांच्या तत्वाचा विचार करावा. पठतो नास्ति अज्ञान. संस्कृत वचन आहे की जर पठन केलं तर अज्ञानाचा नाश होतो. मनुष्यानं जीवनाचं सार्थक केलं पाहिजे, ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. पठतो नास्ति अज्ञान. अज्ञान नष्ट होतं. जो पठन करतो, वाचन करतो, त्याच्या जीवनामध्ये अज्ञान नाही राहत. आणि ज्ञान कोणतं? जे जीवनाला मुक्त करणार आहे ते ज्ञान. सगळेच ग्रंथ काही ज्ञान देणारे नाहीत. सद्ग्रंथ, जगामध्ये ज्यांना सद्ग्रंथ म्हटलं आहे ते ज्ञान देणारे आहेत. ऋषी मुनींनी सांगितलेलं ज्ञान ते प्राप्त करावं. जपतो नास्ति पातकम. जप करावा. जप जर केला तर मनुष्याच्या जीवनामध्ये घडलेले पाप नष्ट होतात. शुद्ध भावानं, परिपूर्ण भावानं. या मार्गाला जे लागलेले आहेत ते शांत झालेले आहेत. या मार्गाला जे लागलेले आहेत ते शुद्ध झालेले आहेत.
या मार्गाला जे लागलेले आहेत ते पारमार्थिक झालेले आहेत. या मार्गाला जे लागलेले आहेत ते आपल्या कुळाचं भूषण झालेले आहेत. या मार्गाला जे लागलेले आहेत ते मानव जातीसाठी आदर्श झालेले आहेत. हा मार्ग ज्यांनी स्वीकारला ते समाजासाठी, लोकांसाठी प्रेरणा झालेले आहेत. पठतो नास्ति अज्ञानम, जपतो नास्ति पातकम. जो जागृत आहे त्याच्या जीवनामध्ये भय नाही. जागृत आपल्या कर्मासाठी जागृत. जो सत्कर्मामध्येच लीन आहे, दुष्कर्म जे आहे त्याच्यापासून दूर आहे, दुष्कर्माचा स्पर्श होऊ देत नाही, अत्यंत सावधान. कर्म करण्यापूर्वी 10 वेळा विचार करतो, हे करावं का नाही, हे करावं का नाही. लवकर करत नाही. विचार करून अंततः जर सत्कर्म असेल तरच मग कर्म करतो. कर्म अकर्माचं परीक्षण युधिष्ठिर महाराज करत होते, अर्जुनजी महाराज करत होते, भीमसेनजी महाराज करत होते. पांडवांच्या वंशामध्ये विचार करून ते कर्म करत होते. आणि कर्माविषयी जे जागृत आहेत त्यांच्या जीवनामध्ये भय राहत नाही, ते निर्भय होऊन जातात. कर्म हे बंधनाचं कारण आहेत हे अनेक वेळा आपण ऐकलं आहे. कर्म बंधनामध्ये टाकतात. दुष्कर्म जर केले तर जीवनामध्ये पापाचा उदय होतो. ते पाप बंधनामध्ये टाकतं. त्या पापाचा परिणाम भोगावा लागतो. जागृतस्तु भयं नास्ति, कलहो नास्ति मौनिनः. ज्यांनी मौन धारण केलेलं आहे त्याच्या जीवनामध्ये काय कलह होतील. धर्मासाठी उत्साही असलं पाहिजे. आणि जे धर्म विरुद्ध कार्य आहे त्याच्यासाठी निरुत्साही असलं पाहिजे. जेन मित्र दुख होही दुखारी, तिनाही बिलोकत पातकचारी. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचं वचन आहे. रामचरित मानस मध्ये किष्किंधा कांडातलं प्रसंग आहे. सुग्रीव आणि वालीचं युद्ध आहे. बंधू आहेत दोघेही. एकाची प्रवृत्ती धर्माकडे झाली, दुसऱ्याची प्रवृत्ती अधर्माकडे झाली. अधर्माकडे प्रवृत्ती झालेला वाली हा पापमार्गाला लागलेला आहे. भयंकर आचरण करायला लागलेला आहे. सुग्रीवाला बहिष्कृत करून टाकलेला आहे. सुग्रीवासोबत रामप्रभूची मैत्री ही हनुमानजी महाराजांच्या माध्यमातून झालेली आहे. या प्रसंगी हनुमानजी महाराजांनी रामप्रभूची भेट झाली. रामप्रभूला पाहिल्यानंतर हनुमानजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये दिव्य भाव निर्माण झाला. हे आपले इष्ट आहेत, हे आपले परमात्मा आहेत. जीवनामध्ये कितीही सेवा केल्या तरी त्या व्यर्थ आहेत. परमात्म सेवेपुढे सगळ्या सेवा क्षीण आहे.
परमात्म्याला पाहून, सगळ्या जगामध्ये पाहून, सर्व व्याप्त परमात्म्याला पाहून केलेल्या सेवा धन्य आहे. हनुमानजी महाराज सुग्रीवाचे मंत्री होते, सुग्रीवाची सेवा करत होते. महाज्ञानी, शिवावतार, शिव भगवानचे अवतार. आणि जेव्हा रामप्रभूचं दर्शन झालं तेव्हा दिव्य भाव अंतकरणामध्ये प्रगट झाला, मला आता माझ्या प्रभूची सेवा मिळाली, रामप्रभूची सेवा. आणि मग सुग्रीवाची मैत्री झाली, राम सुग्रीवाची मैत्री झाली, अग्नीच्या साक्षीनं झाली. मित्रत्वाची शपथ घेतली. सुग्रीवाचं दुःख रामप्रभू दूर करतील. रामप्रभूच्या सेवेमध्ये सुग्रीव योगदान देतील, निश्चय झाला. स्वामीजी महाराजांनी मित्रभावाचा, मित्र धर्माचा उद्घोष केला. सकल शास्त्राचं तत्वज्ञान रामचरित मानस मध्ये आहे. रामचरित मानस अद्भुत ग्रंथ आहे. वेद उपनिषदांचं सार, तत्वाचं तत्व त्यामध्ये आलेलं आहे. हा एक ग्रंथ जरी मनुष्यानं पठनामध्ये ठेवला तर त्याला ज्ञानाची प्राप्ती होईल. जगामध्ये कसं राहावं हे शास्त्र कळेल. जगातील मनुष्यांना जे कर्मामध्ये लिप्त आहेत, ज्यांना आकलन होत नाही, कर्म काय अकर्म काय, धर्म काय अधर्म काय, कसे आचरण करावे हे शास्त्र ज्यांना कळत नाही, त्यांना सहज ते ज्ञान होईल असा ग्रंथ आहे. जगामध्ये जे वंदनीय ग्रंथ आहेत त्यातील एक ग्रंथ. जेन मित्र दुःख हो ही दुखारी. अशा प्रकारचे लोक जगामध्ये असतात की दुसऱ्याला झालेलं दुःख पाहून त्यांना आनंद होतो. हे आसुरी प्रवृत्तीचे लोक. दुसऱ्यावर काही संकट आलं की त्यांना आनंद होतो, आनंदाच्या उकळ्या फुटतात. तो संकटग्रस्त जो जीव असतो तो तळमळत असतो. त्या संकटांमध्ये आणखी काही वृद्धी व्हावी, आणखी संकट यावे, त्याचा नाश व्हावा असे प्रयत्न करणारे लोकही असतात. काय कोण इथे राहणार आहे? कायमचं कोण राहणार आहे? पाप प्रवृत्तीमध्ये जर जीवन घालवलं तर त्या जीवनाचा केवढा नाश आहे. केलेल्या विचाराचा परिणाम मनुष्य जीवनावर होतो. तो परिणाम भोगावा लागतो. केवळ विचार केला तर भोगावा लागतो. आणि प्रत्यक्षात तसे कर्म केले तर ते किती भयंकर आहेत ते कर्म. स्वामीजी महाराजांनी सांगितलं, जेन मित्र दुःख हो ही दुखारी. मित्र धर्माचं ज्ञान दिलेलं आहे. पुत्र धर्म आहे, कन्या धर्म आहे, पती धर्म आहे, पत्नी धर्म आहे, कर्तव्य धर्म आहे, तसाच मित्र धर्म सुद्धा आहे. मित्राला दुःख झालं, मित्राचं दुःख पाहून त्या दुःखामध्ये तो दुःखी झाला नाही.
उलट त्याला आनंद झालेला आहे. अशा लोकांबद्दल हे चरण लिहिलेलं आहे. जेन मित्र दुख होई दुखारी, तिनहि बिलोकत पातक भारी. मित्राच्या दुःखामध्ये जे लोक दुःखी होत नाही त्यांचं अवलोकन केलं तर पाप होतं. आणि कसं पाप होतं? भारी, पातक भारी. जे मित्रघाती आहेत, विश्वासघाती आहेत, त्यांचं अवलोकन केलं, त्यांच्याकडे पाहिलं तरीही अंतःकरणामध्ये पाप भाव निर्माण होतात. पाप होतं म्हणजे त्यांचं अवलोकनही करू नये, त्यांचा विचारही करू नये. जेन मित्र दुःख होई दुखारी, तेनाही बिलोकत पातक भारी. निज दुख गिरी सम रज करी जाना, निज दुख गिरी सम रज करी जाना. स्वतःचं दुःख पर्वता एवढं आहे, पण ते पर्वता एवढं असलेलं दुःख ते एखाद्या मातीच्या कणा एवढं जाणलं. स्वतःचं दुःख. निज दुःख गिरी सम रज करी जाना. पर्वता एवढं दुःख प्राप्त झालं आणि ते मातीच्या कणा एवढं मानलं. स्वतःच्या दुःखाचा हा विचार केला. आता मित्राच्या दुःखाचा विचार पहा कसा सांगितला. मित्र का दुःख रज मेरू समाना. हा मित्र धर्म आहे. मित्र मिळावा तर असा मिळावा. भाग्यवान आहेत ते ज्यांना अशा प्रकारचे मित्र मिळतात. राम प्रभू सारखे मित्र सुग्रीवाला प्राप्त झालेले आहे. सुग्रीवाच्या सखळ दुःखाचा नाश झाला, राज्याची प्राप्ती झाली, किष्किंधेचं राज्य प्राप्त झालं. रामप्रभूचा जो भाव आहे तो सुग्रीवाला कळला नाही. सुग्रीवाच्या अंतःकरणामध्ये काम भावना आहेत, कामी आहे, लोभी आहे. काम लोभ ज्या अंतःकरणामध्ये आहे त्यांना उच्च भाव कळत नाही. काम लोभ हे अंतःकरण दूषित करणारे आहेत, पवित्रता नष्ट करणारे आहेत. सुग्रीवाचा काय भाव आहे आणि रामप्रभूचा काय भाव आहे? निज दुःख गिरी सम रज करी जाना. मित्र का दुःख रज मेरू समाना. मित्राचं दुःख एका कणासारखं आहे, पण ते मेरू सारखं मानलं. ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले, मित्राला सुखी करण्यासाठी प्रयत्न केले.
जीवनामध्ये त्याग असल्याशिवाय श्रेष्ठ कार्य मनुष्याच्या हातून संपन्न होत नाही. कुठेही पाहाव, कोणत्याही क्षेत्रामध्ये पाहाव, मनुष्याच्या चरित्राला परम तत्वाचा स्पर्श होतो जर त्याच्या जीवनामध्ये त्याग असेल. स्वार्थ हे अधोगतीला नेणारे आहेत. जिनके असीमती सहज नाई, जिनके असीमती सहज नाई, ते सठ कती हठी करत मिताई. ज्यांचं अंतकरण शुद्ध नाही ते मित्रता काय करू शकतील? जीवनामध्ये एखादा मित्र मिळतो, एखाद्या भाग्यवंताला मिळतो. मित्रांचा काही पूर येत नाही, भेटेल तो काही मित्र होत नाही. काही वरवरच्या गोष्टी आवडतात, त्या बऱ्या वाटायला लागतात, म्हणून त्याला मित्र समजतो. जीवनामध्ये एखादा मिळतो. मित्राची व्याख्या करताना स्वामी महाराजांनी कुपंथ निवारी सुपंथ चलावा. अद्भुत आहे. कुपंथ निवारी सुपंथ चलावा, गुणा प्रगटे अवगुण ही दुरावा. मित्र धर्माचं हे परम तत्व आहे. असा पाहिजे मित्र धर्म. कुपंथ निवारी सुपंथ चलावा, गुणा प्रगटे अवगुण ही दुरावा. ओम हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं हरि शरणं. जय हरि शरणं. योगेश्वर हरींनी उत्तर दिलं, भक्ताबद्दलचं उत्तर दिलं. सदा प्रसन्न, भगत भाव लीन, सत्कर्म रत, हर्ष शोक रहित. आणि ते प्रमाण जगद्गुरु तुकाराम महाराजांना लागू पडतं. मित्र धर्माचा उल्लेख केला. गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी सांगितलेला मित्र धर्म यत्र तत्र रामचरित मानस मध्ये दिव्य उपदेश आहे. तो अंतकरणामध्ये धारण करावा, जीवनाचं सोनं करावं, जीवन श्रेष्ठत्वाला न्यावं. कुपंथ निवारी सुपंथ चलावा, प्रगटे अवगुण ही दुरावा. प्रगट झालेले अवगुण हे दूर सारावे, कुपंथ सोडून द्यावा, सुपंथ धरावा, भक्तिपंथ धरावा.
परमात्मा ने ये विश्व बनाया है, इस विश्व में सब है। साधो साधो रचना राम बनाई, साधो रचना राम बनाई। ये जो संसार में दिखता है, ये जो विश्व में दिखता है, वो सब राम प्रभु ने किया है। ये पद जो है ये नानक देव जी महाराज का है। पंजाब में नानक देव जी का अवतार हुआ, सुंदर पदों की रचना की, अद्भुत है। कल की कथा में हमने एक पद मोरार साहेब का सुना था, जो गुजरात देश में जिन्होंने देह धारण किया था, खांबड़िया नाम के नगर के पास, जिन्होंने जीवन व्यापन किया और गुजराती में सुंदर पदों की रचना की। कल वो पद हमने सुना था। अभी जो पद है ये पंजाबी भाषा का है, गुरुमुखी का है। नानक देव जी महाराज ने इसका उच्चार किया है। बड़े साक्षात्कारी हो गए नानक देव जी महाराज। साधो रचना राम बनाई। 4 शब्द ही है, लेकिन 4 शब्दों में सृष्टि का निर्माण कैसे हुआ, ये रचना कैसे निर्माण हुई, ये सारा शास्त्र नानक देव जी ने बता दिया है। साधो रचना राम बनाई, एक बिन से इक स्थिर माने, अचरज लख्यो न जाई। ये आश्चर्य देखा नहीं जाता। एक प्रकट होता है, दूसरा विनाश को प्राप्त हो जाता है। एक का उदय होता है, दूसरे का अस्त होता है। ये आश्चर्य देखा नहीं जा सकता, इतना विशाल है। इक बिन से इक स्थिर माने, अचरज लख्यो न जाई। साधो रचना राम बनाई, काम क्रोध मोह बस, प्राणी हरि मूर्ति बिसराई। जीव परमात्मा को भूल गए हैं। और क्यों भूल गए हैं? क्योंकि वे काम के अधीन हो गए हैं, क्रोध के अधीन हुए हैं, मोह के अधीन हुए हैं। काम क्रोध मोह बस, प्राणी हरि मूर्ति बिसराई। परमात्मा को भूल गए, संसार में आकर भटक गए। परम तत्व से दूर जाने से जीवन की अधोगति होती है, जीवन का अधपतन होता है। इसीलिए जीव को, जन्म प्राप्त जीव को उस परम तत्व की ओर दृष्टि रखनी चाहिए। संत वचन अपने अंतकरण में धारण करना चाहिए। काम क्रोध मोह बस, प्राणी हरि मूर्ति बिसराई। साधो रचना राम बनाई। दिव्य उपदेश है, ये सब राम प्रभु ने निर्माण किया है।
झूठा तनु साचा करी मान्या। ये शरीर है, इसे तो मिट्टी ही होना है, आज दिख रहा है, अंत तक नहीं है, इसे मिट्टी ही होना है। झूठा तनु साचा करी मान्या, जो सपना रहनाई। रात को सपने आते हैं, जिसका जैसे चिंतन है वैसे सपने आते हैं। नींद लगने के बाद, गहरी नींद लगने के बाद सपने आते हैं। झूठा जो है वो सच लगने लगता है। सपनों में यदि भोजन किया तो वास्तविक भोजन नहीं होता है। किसी ने सपने में भोजन कर लिया है तो वो ये नहीं कहता कि अभी मुझे भोजन नहीं करना है, क्योंकि मेरा भोजन तो सपने में हो गया है। सपनों का भोजन झूठा है, सपनों की यात्रा भी झूठी है। सपनों में यदि किसी ने यात्रा की तो जागने के बाद में पैर पकड़कर नहीं बैठ जाता कि मेरे पैरों में दर्द है, बहुत लंबी यात्रा की है। सपने सत्य नहीं होते, सत्य की छाया जरूर होते हैं लेकिन सत्य नहीं होते। झूठा तनु साचा करी मान्या, शरीर को सच्चा मान लिया। कुछ सालों का सपना है, मिट जाना है। झूठा तनु साचा करी मान्या, जो सपना रहनाई। रैन का मतलब होता है रात, और रात को सपने आते हैं। साधो रचना राम बनाई, जो दिन सो सकल बिनसे। जो दिसे सो सकल बिनसे, जो जो दिख रहा है उसका विनाश होने वाला है। कितने बड़े बड़े राजा हुए, कितने बड़े बड़े सम्राट हुए, उनके नामो निशान भी नहीं है। जो दिसे सकल बिनसे, जो बादर की छाई। साधो रचना राम बनाई, जैसे बादल की छाया कुछ क्षण के लिए होती है। सूरज के सामने यदि बादल आया तो उसकी छाया बड़ी मीठी लगने लगती है, बड़ी आनंद देने लगती है, लेकिन वो कुछ क्षण की है, हमेशा के लिए नहीं है। वैसे ही जगत में जो जो दिख रहा है, ये जो दृश्य है, ये हमेशा के लिए नहीं है। कितने बड़े बड़े नगर थे, कहां चले गए? जमीन में समा गए, और जब खोज की तो वह नगर मिले। वहां का सब देखकर, वहां की व्यवस्था देखकर लगने लगा कि उस नगर में रहने वाले लोग बड़े समृद्ध थे। समा गए, शाश्वत नहीं रहे। कितने कितने आए और कितने कितने चले गए। जो आए थे वो सोचने लगे थे कि उनको तो रहना ही है, मगर रहे नहीं। जो आया उसे जाना ही पड़ता है, रहना हमारे हाथ में नहीं, कुछ भी हमारे हाथ में नहीं। सब उस प्रभु की माया है, सब उस प्रभु की कृपा है।
जो दिसे सो सकल बिनसे, जो जो दिख रहा है वो सब विनष्ट होगा। जो बादल की छाई, जैसे बादल की छाया है कुछ क्षणों के लिए। जब नानक जग जानो, जन नानक जग जानो, मिथ्या रहो। जन नानक जगत जानो मिथ्या, रहो राम सरनाई। नानक देव जी उपदेश करते हैं कि जगत को मिथ्या जानो, दिख रहा है लेकिन रहेगा नहीं। रहो राम सरनाई, उस परमात्मा की शरण में चले जाओ, उस परमात्मा की शरण में रहो। साधो रचना राम बनाई, साधो रचना राम बनाई। हरि हरि नारायण, हरि नारायण। समाचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन्नानिहित पाणि मंडना मंडनाना। तरुण तुलसी माला कंधार कुंज नेत्रम, सदय धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि। सभी संतों ने, भारत के संतों ने अपने आत्मकल्याण के लिए जगत के जीवों को दिव्य उपदेश दिया है। गुजरात देश में कई संत हुए, राजस्थान में कई संत हुए, पंजाब में कई संत हुए, उत्तर भारत में कई संत हुए, बंग देश में कई संत हुए, उड़ीसा देश में कई संत हुए। भारत संतों की भूमि है और उनकी वाणी अद्भुत है। संतों की वाणी यथामति यथा बुद्धि, उन वाणियों का हम ब्रह्म मुहूर्त में चिंतन करते हैं। भगवान से यही प्रार्थना करते हैं, संतों से यही प्रार्थना करते हैं कि उनके वाणी का कोई अंश हमारे अंतकरण में प्रकाशित हो। ओ नमो नारायणाय, ओ नमो नारायणाय, ओ नमो नारायणाय।